आता चाललेलो आहे आपल्या म्हणजे पूर्ण जगामध्ये तसे 3च चर्च आहे. तर त्यापैकी एक चर्च आपल्या म्हैसूरला आहे इंडियामध्ये. तर तेच आता बघायला चाललेलो आहे. नारळ पहा ना. तर काय नाव आहे त्याचं? सेंट जोसेफ कॅथेड्रल. सेंट जोसेफ कॅथेड्रल ना. आता मला म्हणता येत नाही म्हणून. तर तिथे चाललेलो आहे. तर तिथे म्हटलं थोडंसं बघू, फोटो काढून तुम्हाला पण दाखवते ते चर्च. इतकं छान आहे. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलला खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आम्ही इथे ना चामुंडी हिल्सवर आलोय असे धुकं बघण्यासाठी. आणि सनराईज तर नाही दिसला, पण धुकं बघू शकता. ढग सगळे खाली उतरलेले आहे असे. तेच खास बघण्यासाठी आलेलो आहे. परत सकाळी पाणी फुल पार्टी भरले, गाड्या येतातच बघू शकता. बघू शकता भरपूर फुल पार्किंग झाली आहे. आणि आम्ही वरती पार्किंग केली आहे. पुन्हा दाखवते मी व्ह्यू. ढगात आलो आपण आता. इतक्या उंच आलो की ढगात आलो आपण. शकता माझ्या मागे पूर्ण ढग अशी वरती आलेली आहे. वरच्या सेकंड फ्लोअरला गाडी पुढे जात. शॉप उघडं होतं एक, बघू शकता. तिथून मला 2 सोयीने भेटले. आज एकदम कमी किमतीत भेटले का? आज खूप कमी किमतीत भेटले ना. तर बघू शकता मी डोसाचं घेतलेलं आहे. आणि एक म्हैसूर पॅलेसचं घेतलं, कारण म्हैसूर पॅलेसला गेलो होतो. तिथे तर काय मला भेटले नाही सोडण्यात. पण इथे फायनली भेटलेलं आहे. आता रूमवरून निघालो सगळं आवरून वगैरे. आणि विहान केरला पण खाण्यासाठी दिले. मॅगी भेटली त्यांना खाण्यासाठी. नाही तर नुसतं इडली तेच खाऊन विहानला. तर इडली ते अजून खायचं तुला? विहानला आवडून गेलं इडली. तर मॅगी भेटली, मग मॅगी दिली. आम्ही मस्त चहा असं कॉफी वगैरे घेतलं. आणि आता चाललेलो आहे आपल्या म्हणजे पूर्ण जगामध्ये तसे 3च चर्च आहे. तर त्यापैकी एक चर्च आपल्या म्हैसूरला आहे इंडियामध्ये. तर तेच आता बघायला चाललेलं आहे. नारळ पहा ना. तर काय नाव आहे त्याचं? सेंट जोसेफ कॅथेड्रल. सेंट जोसेफ कॅथेड्रल ना. आता मला म्हणता येत नाही म्हणून. तर तिथे चाललेलो आहे. तर तिथे म्हटलं थोडंसं बघू, फोटो काढून तुम्हाला पण दाखवते ते चर्च. इतकं छान आहे ना. तर ते बघितलं की नंतर त्याच्यानंतर बघू आता पुढचे प्लेसेस काय बघायचे ते तुम्हाला तर सांगेलच मी. तर आता मस्त आवरलं वगैरे आणि आता चाललेलो आहे आम्ही. आणि तुम्हाला दाखवतेच. आणि आता वाजले आहेत 10 पावणे 11 वाजलेले आहे. आणि आता तिथे जाऊ म्हणजे पटापट इथले प्लेसेस कव्हर करू. आता बघू किती वाजेपर्यंत होतात प्लेसेस. तर चला तुम्हाला दाखवते. काय माहिती काय रे विहान वाचरे काय आहे हे? पोलीस कर्नाटका रिमेट पोलीस काहीतरी आहे. झाड कुठे पण ना इकडे मस्त ग्रीनरी. तर इकडे झाडं आणि इकडे ह्या साईडला लेक पण आहे. तिथे मस्त बोटिंग वगैरे करू शकतो आपण. तर आता आपण इकडून मी नाही बघितलं रस्ता. आपण तिथे गावातून गेलो होतो ना, पण त्याच्यातून गेलो होतो म्हैसूर मधून. इकडे किती पार्क केले गाड्या. हे गाड्या नाही इथे. हे बघू शकता समोर आलेलं आहे आपलं काय सेंट जोसेफ कॅथेड्रल. सेंट जोसेफ कॅथेड्रल चर्च. इथे जाऊ का गाडी? हा चला. छान आम्ही आलेलो आहे आणि गाडी पार्क केली आहे. तुम्हाला दाखवते. खूप छान मिळते.
आता इथे आलं की असं वाटतं की आपण युरोप वगैरे आलेलो आहे. इतकं सुंदर स्ट्रक्चर खूप छान आहे. मला खूप हीच बघायची इच्छा होती म्हैसूरमध्ये. फायनली आज झालेली आहे. आपलं सेल्फी काढत नाही. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. तर आता आम्ही इथे ना चप्पल काढून ठेवायचं असतं. ते एका पेअरचे 5 रुपये घेतात. तर हे टोकन भेटतं. आपले जेवढे आहेत ना तेवढ्यानुसार इथे पैसे देऊन बॅग भेटते. बॅगमध्ये ठेवायचं. जायचं मध्ये काढली एंट्री बिना चप्पलचीच आहे. आम्ही थोडंसं बसलो इथे बघू शकता. तर 5 मिनिट बसू आणि मग निघू. होतं बघू शकता मध्ये असं आहे. बाप्पा आहे त्यांचा. ഇറങ്ങിയല്ലേ चल लवकर. हळूहळू हळूहळू. एवढं नाही लवकर.
तर आमचं मस्त बघून झालेलं आहे सगळं आणि खूप काय काय केलेलं आहे स्ट्रक्चर म्हणजे एवढं कव्हर करणं बापरे. क्रिसमसच्या दिवशी खूपच जल्लोष असतो इथे. मी आता खाण्यासाठी आलेलो आहे. मस्त काय काय त्यांचं म्हणजे स्पेशलिटी तुम्हाला दाखवते. बटाटा वडा आहे, बटाटा वडा नाही म्हणजे बटाटा भजी आहे आणि मिरची वडा आणि मधुर वडा आहे आणि समोसा. समोसा एकदम मस्त आहे क्रिस्पी. आणि हे आता हे मधुर वडा कसा आहे? मधुर वडा आहे. मधुर काय मधुर मधुर आणि चांगला डाळीचा होतो कांदा खातो याच्यात बसवलेला आहे. आणि आपल्या चर्चचा मागचा व्ह्यू कसा दिसतो बघू शकतो. हा मागचा व्ह्यू आहे ओपन झाला आहे आणि फ्रंट व्ह्यू ना खूप छान आहे चर्चचा एकदम मस्त दिसतो. चल इकडे तर बघू शकता. चला आता चर्च बघून झाला आता दुसरीकडे जातो आणि कसा वाटला चर्च नक्की मला कमेंट करून सांगा. बघून झालेलं आहे. आता आम्ही दुसऱ्या प्लेसला जातो आणि आता हळूहळू गर्दी होते तर बंद झाला आपण एकदम वेळेवर येतो एकदम वेळेवर येऊन बघणं पण होतं. बघू शकता लास्टचं बघून घेतो आता एकदा. छोटं मार्केट आहे तर काय काय आहे वस्तू विकायला बघू शकता. कुठे इथे जलपंच नाही नाही झू बघायचा आहे नाही. पार्किंग फुल झालेली. आम्ही आणले झूला आणि खूप आवाज आहे. माईक लावला मी आता इथं तर चला बघू मी तुम्हाला पण दाखवते. बघू शकता खूप सगळी गर्दी आहे. तर तो गेले तिकीट काढायला आणि तिकीट प्राइस आहे ऑर्डरचं 150 आहे 120 लहान मुलांचं 60 आहे वाटतं काहीतरी आहे. मी एक्साइटेड आहे राणी बघायची तुला तर तुम्हाला पण दाखवते. बघू शकता जीचे तिकीट काढलेले आहे तर आता इथून एंट्री आहे. चला